नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओपासून आपण एक नवीन सब्जेक्ट चालू करत आहे, तो म्हणजेच काय DT म्हणजे डिजिटल टेक्निक्स असेल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा त्याला डिजिटल सर्किट सुद्धा म्हणतो. मग आता या सब्जेक्ट मधला आपण ह्या व्हिडिओमध्ये पहिला जो टॉपिक आहे तो पहिला टॉपिक आहे स्टार्ट करत आहे, तो म्हणजेच काय की नंबर सिस्टम. मग आता नंबर सिस्टम कशाला म्हणतो तर बघा, नंबर सिस्टम हा एक मेथड आहे की एखादा नंबर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचा त्याला आपण काय म्हणतो, नंबर सिस्टम्स म्हणतोय. म्हणजे एखादा नंबर जो आहे तो नंबर आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचा त्या मेथडलाच आपण काय म्हणतो, नंबर सिस्टम्स म्हणतोय. मग आता तुम्ही जर बघितलं असेल तर कॉम्प्युटरमध्ये आपण काय यूज करतो, 0 आणि 1 यूज करतोय. मग कॉम्प्युटरमध्ये कुठला नंबर सिस्टम आहे तर बायनरी नंबर सिस्टम आहे. मग तसेच आपल्याला आता बघायचं आहे की कुठले कुठले नंबर सिस्टम्स आहेत. ओके, बायनरी तर आपल्याला माहित आहे 0 आणि 1 हे आपण कॉम्प्युटरमध्ये काय केलं, यूज केलं. आणखी कुठले नंबर सिस्टम्स आहेत तर बघा, पहिला जो नंबर सिस्टम आहे तो म्हणजेच काय, ऑक्टल. पहिला जो नंबर सिस्टम आहे तो म्हणजेच काय, ऑक्टल. ऑक्टल म्हणजेच काय, 8. मग आता ह्याचा जर बेस ऑक्टल नंबर जर तुम्हाला जर बघायचा असेल तर त्याला ज्या नंबरचा बेस किती आहे, 8 असेल. ओके, ज्या नंबरचा बेस 8 असेल त्याला आपण काय म्हणतो, ऑक्टल नंबर. मग आता हे ऑक्टल नंबर कुठले कुठले आहेत तर ऑक्टल नंबरचा रेंज जो आहे, ओके, दोन गोष्टी लक्षात ठेवा. बेस यालाच आपण काय म्हणतो, रॅडिक्स. यालाच आपण काय म्हणतो, रॅडिक्स. मग आता ऑक्टल जो नंबर आहे त्या ऑक्टल नंबरचा बेस जो आहे, रॅडिक्स जो आहे तो किती आहे, 8 आहे. मग ज्या नंबरचा बेस किंवा रॅडिक्स काय असतो, 8 असतोय, त्या नंबरला आपण काय म्हणतो, ऑक्टल नंबर म्हणतोय. मग ऑक्टल नंबरचा रेंज काय असतोय तर ऑक्टल नंबरचा रेंज असतोय 0 to 7. म्हणजे 0 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे ऑक्टल नंबर कुठले आहे तर ऑक्टल नंबर आहे 0 1 2. म्हणजे ह्याचा रेंज जो आहे ऑक्टल नंबरचा तो काय असतो, 0 to 7 असतो. ओके, मग ज्याचा बेस किंवा रॅडिक्स काय असतो, 8 असतो, त्याला आपण ऑक्टल नंबर म्हणतोय आणि त्याचा रेंज काय, 0 to 7. मग नेक्स्ट दुसरा जो नंबर सिस्टम आहे तो म्हणजेच काय, बायनरी नंबर. तो म्हणजेच काय, बायनरी सिस्टम. मग आता बायनरी सिस्टमचा बेस किंवा रॅडिक्स काय, 2 आहे. ओके, मग ज्याचा बेस काय असतो, 2 असतोय, त्याला आपण काय म्हणतो, बायनरी नंबर. मग आता बायनरी नंबरचा रेंज काय, एक तर 0 आणि दुसरा काय, 1. तिसरा जो आहे तो म्हणजेच काय, डेसिमल नंबर. ओके, थर्ड जो नंबर सिस्टम आहे डेसिमल. मग आता डेसिमल म्हणजेच काय, ज्याचा बेस किती असतो, 10. ज्या नंबरचा बेस 10 असेल त्याला आपण काय म्हणतो, डेसिमल नंबर. मग ह्या डेसिमल नंबरचा रेंज किती असतोय तर 0 to 9. म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, हा तुमचा काय हो, डेसिमल नंबरचा रेंज आहे. आणि लास्ट जो नंबर सिस्टम आहे तो म्हणजेच काय, हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल. मग आता हेक्साडेसिमल म्हणजेच काय की ज्याचा बेस 16 आहे, ज्याचा बेस काय असतोय, 16 असतोय, त्याला आपण काय म्हणतो, हेक्साडेसिमल नंबर्स म्हणतोय. मग आता हेक्साडेसिमलचा रेंज कुठेपर्यंत असतोय बघा, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. ओके, मग हा हेक्साडेसिमलचा काय रेंज आहे. पण हेक्साडेसिमल मध्ये 0 to 9 हा तेवढा लिहिला जातोय. 10 to 15 जर मला लिहायचं असेल तर 10 ला आपण काय म्हणतोय, ए म्हणतोय, 11 ला बी, 12 ला सी, 13 डी, 14 ई अँड 15 काय असतो, एफ असतो. म्हणजेच काय, 10 to 15 मला हेक्साडेसिमल जर नंबर लिहायचा असेल तर आपण 10 to 15 न लिहिता आपण काय लिहितो, ए बी सी डी ई एफ. ह्या पद्धतीने काय हो, आपण हेक्साडेसिमल नंबरचा रेंज आहे म्हणजे त्या पद्धतीने आपण लिहितो. ओके, मग आता हे एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातोय की जे नंबर सिस्टम्स आहेत त्या नंबर सिस्टमचा रॅडिक्स किंवा बेस किती आहे आणि काय त्यांची रेंज जी आहे ते रेंज लिहायला सांगतात. ओके, बघा ऑक्टल नंबर काय हो, ज्याचा
ज्याचा बेस काय असतो 8 असतो, ओके, आणि ज्याचा रेंज काय 0 to 7 आहे, त्याला आपण काय म्हणतो ऑक्टल नंबर. बायनरी नंबरचा बेस किती असतोय 2 असतोय आणि त्याचा रेंज काय 0 to 1 म्हणजे 0 किंवा 1. आणि डेसिमल नंबर काय की ज्याचा बेस किती असतोय 10 असतोय, त्याला आपण काय म्हणतो डेसिमल नंबर म्हणतोय. मग आता डेसिमल नंबरचा रेंज काय 0 to 9, ओके. आणि लास्ट वन काय हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल म्हणजे काय ज्याचा बेस किती असतोय 16 असतोय, त्याला आपण काय म्हणतो हेक्साडेसिमल नंबर म्हणतोय. मग त्यांची रेंज किती असतात 0 to f, म्हणजे असं तुम्ही लिहू शकता 0 to 9, ओके, कॉमा 10 ला आपण काय म्हणतोय a to f. हे काय असतो हेक्साडेसिमल नंबरचा रेंज असतो, ओके. क्लिअर झाला. आता नंबर सिस्टमचे मेथड्स कुठले कुठले आहेत नंबर सिस्टम्स, ओके. मग आता नेक्स्ट आपण काय बघणार आहोत की जे कन्व्हर्जन्स आहेत ह्या नंबर सिस्टमचे जे काही कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जन्स आपण बघणार आहे.